जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये. जवळजवळ आता किती वाजले? 8:30 वाजले. सकाळी 7:15 आपण एक बुकिंग घेतली होती. तर खर्डीतून आपल्याला बुकिंग पडली होती. खर्डीतून आता आपण आलोय बानेर मध्ये. त्या ड्युटीचे आपल्याला भेटले, त्या बुकिंगचे आपल्याला पैसे भेटले 493 रुपये. आता 400 बरोबर 493 आपल्याला भेटले. तर चला बघू कोणती बुकिंग पडते. ही कुठली? कोटवडे रोड नको. चला तुम्हाला सांगतो कोणती बुकिंग पडते. तर मित्रांनो, आपल्याला बुकिंग पडली एक विमाननगरची. तर बघू आपण मीटर नाही मागू, काय म्हणते बघू. मेसेज तर केलेला आहे त्यांना, काय म्हणते बघू. अजून तर काय मेसेज पाहिलेला नाहीये. दिलं मीटरने तर चांगलंच आहे, कारण पैसे खूप कमी दाखवलेत त्यात. बघू काय होतंय. तर मित्रांनो, कस्टमर ऍग्री झालेत मीटरने. 25 रुपये नाही झाले, पण 22 रुपये ऍग्री झालेले. चला चाललोय कस्टमरला पिकअप करायला. देतात काही कस्टमर, देतात काही कस्टमर देत नाही. चल पोलीसवाले, चला पोलीसवाले काका, चला चला जाऊ कस्टमरला पिकअप करायला. चला मित्रांनो, आलोय कस्टमर पिकअप करायला. तर मित्रांनो, आला आपण आता रामवाडी मेट्रो स्टेशनला. तर ह्या ठिकाणी ड्रॉप केलं आपण. तर 18 किलोमीटर झाले आपल्याला आपल्या ह्या ट्रिपचे. 22 रुपये किलोमीटरनी झाले, जवळजवळ 396 झाले. त्यांनी 400 रुपये केलं. हे बघा प्रूफ, खोटं बोलत नाही आपण. आलो तर इथं रामवाडी पाशी. तर बघू कोणती बुकिंग पडते. थांबलं तर इथं आपण सांगतो. हे बघा, रामेश्वरम कॅफे. असे तुटून पडू नये या हॉटेलवर लोक. काय बोलणार आता. तर दुसरे पण हॉटेल बघा तुम्ही. मोठी लोक मोठी होत चाललेत, गरीब लोक गरीब होत चालले, असा विषय आहे. बाहेर पण ती चव भेटणार तुम्हाला, तुम्हाला इथं भेटणार आहे. पण नाही, आपल्याला ब्रँड पाहिजे फक्त. त्या ब्रँड मध्ये मग 50 रुपयाचा डोसा 150ला जरी विकलं तरी त्यांना काय प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो, आल्या आपण आता खराडीमध्ये. सोडले कस्टमरला इथं. 6 किलोमीटरचे आपल्याला 182 रुपये भेटलेत आपल्याला. बघू आता खरडेत आलोय. खरडीत नाव असते का ते महत्वाचं आहे. खरडीमध्ये सर्वात बेकार एरिया. इथून बुकिंग अजिबात वाजत नाही, अजिबात. म्हणजे न वाजायचं कारण की ते गाड्या भरपूर असतात, त्यामुळं एखादी बुकिंग आली जरी तरी ती जाते लगेच. बुकिंग मध्ये अशा कमी येत ना. भरपूर लोकांना वाटतं की IT सेक्टर आहे, पण नाही. IT सेक्टर असलं तरी इथं बुकिंग भरपूर कमी आहेत. जे इथं राहतात किंवा जे इथं धंदा करतात त्यांना सर्वांना माहिती आहे. त्यांना भाऊ काही काही जण असे चालत आहेत ना गाड्या, काय करणार. बघू आता कुठली बुकिंग पडते. मेन पडणं महत्वाचं आहे ना. चला बघू. तर मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. काल आपण लास्ट बुकिंग घेऊन आलो आपण खराडीला. जवळजवळ 3 तास आपण खराडीत बसलो, पण खराडीतनं एक पण बुकिंग वाजत नव्हती. कारण की सुट्ट्या वगैरे असल्यामुळं बुकिंग कमी होत्या. बाकीच्या मित्रांना वगैरे विचारलं, ते म्हटले कोणालाच बुकिंग नाहीये. शेवटी मी बंद करून गेलो घरी. डायरेक्ट आज दुसऱ्या दिवशी आपण सुरू केलंय.
थर्ड रोड. तर आपल्याला बुकिंग पडली, सांगतो मला मी. आता तिसरी बुकिंग आहे आपली. चला चला, पहिल्या कस्टमरला पिकअप करू. पिकअप करायचो कस्टमरला. आता आहे आपण घोरपडीतनं आपल्याला एक कोथरूडची बुकिंग पडली. जवळच 1 किलोमीटरवरच आहे. चला पहिल्या कस्टमरला पिकअप करू. मित्रांनो, आल्या आपण कस्टमरच्या लोकेशनला. चला कस्टमरला फोन करू. तर मित्रांनो, आल्यात आपण इथं कोथरूड मध्ये. कोणती वाजती मुंडवा KPMG बिझनेस प्लाझा कोरेगाव पार्क. आलो आपण कोथरूड मध्ये. तिकडनं कस्टमरला घेतला आणि आलो कोथरूड मध्ये. तर 3 बुकिंग झाल्या आपल्या सकाळपासून. तर बघा मित्रांनो, 25 रुपये किलोमीटरला 310 रुपये देत आहे. कसं परवडणार आहे? मीटरने मागितलं तर मीटरने नाही मध्ये. नो मीटर, प्लीज कॅन्सल. मी कशाला कॅन्सल करू? रेट देताना तरी कळलं पाहिजे की काय रेट द्यावं वगैरे. काय बोलणार ना, ह्याच्यापेक्षा आपलं ओला बरं आहे. ओला भाऊ तरी चांगला रेट येतात. कोथरूडची राईडची घेऊन आलतो आपण. ती होती बघा 11 किलोमीटरचे 307 रुपये भेटले आपल्याला. चांगले फेअर दिले आपल्याला. जवळजवळ किती झाले म्हणजे एरंडवणे 307 भागिले 11, जवळजवळ 28 रुपये किलोमीटर आपल्याला पडलं. म्हणजे मीटरने मागायची गरज नाही पडली इथं. कस्टमरने करून टाकली कॅन्सल. तर आपल्या टोटल 3 बुकिंग झाले. त्यापैकी सकाळची पहिली बुकिंग उचलली होती ती खराडीतून आपण स्वारगेट बस स्टँडची उचलली होती. तर जवळजवळ 15 किलोमीटर होतं. 15 किलोमीटरचे दाखवले 200 रुपये. 15 किलोमीटर 200 कसं परवडणार? आपण मीटरने मागितलं, 25 रुपयाने मागितलं होतं. पण 25 नाही बोले, नॉन एसीचा रेट विचारला. तर नॉन एसीने सांगितलं 22 रुपये. तर 22 रुपयाने आपण घेतले त्यांच्याकडनं. हे बघा, 330 रुपये 22 किलोमीटरने. त्यानंतर स्वारगेट बस स्टँडवरनं आपल्याला पडली घोरपडी. तर त्याचे 8 किलोमीटरचे दाखवले 129 रुपये. ह्याला पण आपण मीटरने मागितलं 25 रुपये किलोमीटरनी. 25 रुपये किलोमीटर होते. 8 किलोमीटरचे 200 रुपये. हे बघा, हे बघा 200 आपण घेतले मीटरने. जिथं आपल्याला परवडतं आपण तिथं मीटरने मागत नाही. जिथं आपल्याला परवडतं तिथं मीटरने मागायचं. कसाही धंदा नाही करायचा, चांगला धंदा करायचा. बघू आता कुठली बुकिंग पडते. तसं भरपूर वेळ झालं कोथरूडला थांबलोय आपण. चला. तर मित्रांनो, अजूनही बुकिंग पडलेली आपल्याला. पिंपरीचे 20 किलोमीटरला 300 रुपये दाखवते. मीटरने मागितलंय. बघू, मेसेज तर केला. आता बघू काय होतंय. झाली बघा, बुकिंग कॅन्सल झाली. काय लोक मीटरने देत नाही, पण रेट तरी कुठे आहे ना. काय करणार. चला बघू. तर मित्रांनो, आपल्या एअरपोर्टची बुकिंग पडलेली आहे. चाललोय कस्टमरला पिकअप करायला. चला कस्टमरला पिकअप करू. तर मित्रांनो, झाला आपला ड्रॉप पुणे एअरपोर्टला.
जवळजवळ ट्रॅफिक होतं तसाच. 45 मिनिटं तर लागले आपल्याला कोथरूडवरून पुणे एअरपोर्टला यायला. आणि बघू आता कुठं थांबायचं. एअरपोर्टला तर जाणार नाही मी, एरोमॉलला जाऊन उपयोग नाही. एरोमॉल म्हणजे निवड टाइमपास. जवळपास किती एक तास मी कोथरूडमध्ये थांबलो होतो. मेट्रोने मागून मागून शेवटी काही भेटत नव्हते. मग शेवटी आपली ओलावर पडली. ओलावर 16 किलोमीटरला पडली. 16 किलोमीटर होतं डिस्टन्स. त्याची भेटली आपल्याला 300 रुपये. त्याला काही मी मेट्रोने मागितलं नाही, कारण की जसं मला परवडतं तिथं मी मीटर मागत नाही. जिथं नाही परवडत तिथं मी मेट्रोने मागतो. आणि महत्वाचं म्हणजे मीटरने टाइम खूप जातो. जर नाही दिलं तर टाइम खूप जातो मीटरमध्ये. जवळजवळ माझा मागाशी 1 तास गेला. ओलाला रेट चांगलाच आहे, ओलाला मागायची पण गरज नाही. पण उबेर एकदम थर्ड क्लास. काय करणार आता. हे 16 किलोमीटर 300 म्हणजे माझ्या अंदाजे 19-20 किलोमीटरने आपले पडले तर ठीक आहे, आपल्याला चांगलं आहे, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. ओलाचा एक विषय कसा आहे, ओला चांगला मस्त 18 किलोमीटरच्या पुढे देतो ओला. 17-18 किलोमीटरच्या पुढं. उबेर 10-12. चला बघू. तर मित्रांनो, एअरपोर्टला ड्रॉप केल्यानंतर जवळजवळ 1 तास बुकिंग वाजले नाही आपल्याला. त्यानंतर मग शेवटी छोटे छोटे 100चे 2 बुकिंग मारल्या, 100 रुपयाच्या. मग टिंगलीनगरवरून आपण आलो आता इथं कुठला एरिया हा, पिंपळे गुरव मध्ये आलो. पण आता काय छोटे छोटे बुकिंग मारले आपण. बुकिंग आज कमी आहे कारण की आज पण काही जणांना सुट्टी होळीची. काल ग्रह असल्यामुळं काही जणांनी धुळवड काही केलेलं नाहीये. कल्याणी नगर एरोडा मेट्रो स्टेशन नाही जायचं तिकडं, भरपूर वेळ लागलाय. चला बघू आता कुठली बुकिंग असते. तर मित्रांनो, आलो आता आपण सयाजी हॉटेल पाशी. लास्ट होता आपण कुठं होता आपण, पिंपळे गुरुवरून आपण आलो वाकडला. त्यानंतर वाकडवरून आपल्याला पडलेली थेरगाव पण कस्टमरचं सांगतो, थेरगावचे कस्टमर सांगतो. लेडीज कस्टमर ती रोज जाती 10 किलोमीटर 140 रुपये. तिला कोणतं रोज म्हणजे वेगळा कोणती गाडी घेऊन जाते रोज. मी मीटरने मागितलं, मला म्हटलं मी आयुष्यात पहिल्यांदा मीटरने ऐकते म्हटलं. म्हणजे लाजा वाटलं काही गोष्टी लोकांना की 10 किलोमीटर जाते 140 रुपये मध्ये. शेवटी मी तिला मीटरनेच नेलं. तुम्हाला दाखवत होता मीटर. हे बघा, बघू शकता तुम्ही, 10 किलोमीटर 220 रुपये घेतले मी, 22 रुपये किलोमीटरने. आणि हिला रोज कोणतरी नेते की 140 रुपये मध्ये 10 किलोमीटर. काय बोलावं आता लोकांना तरी. आलोय आता सयाजी हॉटेल पाशी आलोय. बघू कोणती बुकिंग पडते आज. बुकिंग बरोबर नाही आज, कमी बुकिंग आज. बघू. तर मित्रांनो, आपली संगमवाडीची बुकिंग कॅन्सल झाली. त्यानंतर आपण गेलो थोडंसं वाकड साईडला गेलो. तिथून एक तिथले 2 किलोमीटरची बुकिंग होती, 2-2.5 किलोमीटरची. त्याचे 95 रुपये भेटले. त्याच्यानंतर मग आपल्याला लगेच ओला भाऊ जिंदाबाद. ओलाने आपल्याला लगेच विमाननगर दिली. 18 किलोमीटर दिलं आपल्याला, 322 रुपये दिले. चांगले पैसे, ओला भाऊ चांगले पैसे देतं. त्यानंतर जसं आपण तिथं आपल्याला पडली रामवाडी मेट्रो स्टेशन. म्हणजे ही जी बुकिंग घेऊन आलो ती रामवाडी मेट्रो स्टेशनची घेऊन आलो.
त्यानंतर आपल्याला ड्रॉप केल्या की लगेच पडली उबेरवरती खराडी. ते काही जवळच होतं. काय लांब त्याची भेटली आपल्याला काहीतरी 137 रुपये. तर मित्रांनो, आजचा आपला दिवस संपलाय. आज काय एवढा खास दिवस नव्हता, ठीकठाक होता, काय वाईट पण नव्हता. काय जास्त बुकिंग नव्हती, आज कमी बुकिंग होती. काय सुट्ट्या, काल पण सुट्ट्या होत्या, आज पण सुट्ट्या होत्या, त्यामुळं रेट पण एवढा खास नव्हता आणि बुकिंग पण नव्हत्या. पण ठीक आहे, आपला आदल्या दिवशी झाले ते आपले 1200, आजचे झाले आपले जवळजवळ किती 3000 रुपये झाले, टोटल झाले 4200. त्यातनं आपलं मग 171 उबेरचं काय म्हणतात रिचार्ज आणि ओलाचं 67 रुपये मायनस करा. ठरा तुम्ही किती पैसे झाले आजचे. तर कसा आवडला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनलला आवर्जून म्हणजे आवर्जून सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.